बुल्ढाना में 300 साल पुरानी भविष्यवाणी हुई घोषित। इस साल अच्छी बारिश और फसल का अनुमान। महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के भेंडवाल गांव में लगभग 300 साल पुरानी परंपरा के तहत इस वर्ष की भविष्यवाणी सार्वजनिक की गई है। हर साल की तरह इस बार भी घटमांडनी द्वारा गुरुवार को यह भविष्यवाणी घोषित की गई। इस भविष्यवाणी के अनुसार इस साल बारिश अच्छी रहने की संभावना जताई गई है, जिससे फसल भी बेहतर होने का अनुमान है। साथ ही ये भी कहा गया है कि देश में राजनीतिक स्थिति बनी रहेगी, किसी बड़े आर्थिक या विदेशी संकट की संभावना नहीं है। यह भविष्यवाणी 20 अप्रैल की सुबह घोषित की गई है। इसको लेकर किसान, राजनीतिक वर्ग और आम जनता में काफी उत्सुकता देखी जा रही है। हर साल की तरह इस बार भी लोग इस पारंपरिक भविष्यवाणी पर खास नजर बनाए हुए हैं। पण बरेचशा ठिकाणी नासाडी होईल, कारण तिसरा आणि चौथ्या महिन्यात तो पाऊस जास्त दाखवला, त्यामुळे नासाडी होईल। पहिल्या महिन्यात जो आहे तो सार्वत्रिक पेर होणार नाही, कमी अधिक पाऊस पडेल। दुसऱ्या महिन्यात मात्र पेर होईल, साधारण आहे तो, आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। त्यामुळे पीक परिस्थिती जी आहे ही साधारणतः राहिली आहे। त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात। कपाशीचं पीक पण चांगलं आहे। अजून जे दुसरे फारसं काही एवढं हे नाही, पुरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल। देशाची आर्थिक परिस्थिती एकूण एवढी फारशी मजबूत राहणार नाही। संरक्षण ठीक राहील आपलं, पण तणावात राहील। त्याचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही। परिणाम जो होईल तो आर्थिक स्थितीवर होईल। युद्धाचा जो परिणाम आहे तो आर्थिक स्थितीवर येईल। म्हणजे एकीकडे आर्थिक स्थिती देशाची ढासळलेली दाखवते, त्यामुळे जो जगातील युद्धाचा परिणाम आहे हा झाल्याशिवाय राहणार। त्यांचं कसं आहे की त्यांचं कार्यच ते आहे। त्यांचं जे कार्य आहे ते त्यांचं ते कार्य करतात, आमचं जे कार्य आहे ते आम्ही करतो। त्यांनी कितीही तोटान म्हटलं तरी देशातील हा जो देश आहे संस्कृती प्रधान देश आहे, वैदिक संस्कृती प्रधान देश आहे। यामुळे कितीही ज्यांनी केले तर वैदिक संस्कृती किंवा सनातन धर्म निश्चित कायम राहणार आहे। हा कुठेही संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाहीये। ठीक आहे, त्यांच्या मते नसला तरी आमच्या मते आहे। पण या सनातन कसं आहे की आम्ही जे आहे कुठल्याही प्रकारची लुबाडणूक, कोणी सांगा की आम्ही 1 रुपया घेतला कोणाकडून, लुबाडणूक नाही होत नाही याच्यात। ज्या ठिकाणी लुबाडणूक होत नाही त्याच्यात त्यांनी तोंड खुपसण्यापेक्षा ज्या ठिकाणी लुबाडणूक होते, लोकांवर अत्याचार होतात, त्या ठिकाणी त्यांनी विशेष कार्य करावं असं आमचं मत आहे। अंधश्रद्धा असू शकते ना, आहे ना, अंधश्रद्धाही आहेत काही काही ठिकाणी। आमचं मत आहे अंधश्रद्धा आहे। आम्ही सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत। आहेत अंधश्रद्धा बरेचसे आहेत, पण त्या ठिकाणी हे काहीच करत नाही। जे महाराज लोक आहेत, भोंदू लोक आहेत, लोकांना अंगात येते म्हणतात, काही मंत्र आहे म्हणतात, हे सर्व खोटं आहे। कुठल्याही प्रकारच्या मंत्रानं आमच्या शास्त्रात हे सांगितलं की मंत्रीची वैरी मरे तरी काय बांधावी कट्यारे, शुद्ध निषेध करेल आहे मंत्राचा सुद्धा। शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, कारण ज्यांची श्रद्धा असेल ते याच्याप्रमाणे पेरणी करतील, आणि ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी करू नये। श्रद्धा ज्यांची आहे त्यांनी किती हे केलं तरी फसवणूक कोणी शेतकऱ्यांना सांगा आम्हाला येऊन किंवा आमची फसवणूक